नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या जयेश पुजारी उर्फ शकीरचे जम्मू काश्मीरमधील कुख्यात दहशतवादी बशीरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशा यांच्याशी संबंध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शकीरने नितीन गडकरी यांना दोनदा धमकी दिली होती. दरम्यान बशीरुद्दीन नूर अहमद हा 2012 मध्ये लष्कर-ए तैयबासाठी काम करत होता. तसेच तो जम्मू काश्मीर आणि बंगळूर बॉम्बस्फोटातील मास्टर माइंड आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने जाहीर केलेल्या गॅरंटी योजनांपैकी गृहलक्ष्मी योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 19 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज बेंगळूर येथे पत्रकार परिषदेत दिली. गृहलक्ष्मी योजनेसाठी ग्राम वन, बापूजी सेवा केंद्र, कर्नाटक वन केंद्रावर अर्ज दाखल करता येतील. सोमवारी ही योजना अधिकृतरित्या सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून रिंग रोड आणि हलगाम मच्छे बायपास रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तसेच 28 राज्य मार्गाचा राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर विकास करण्यात येणार आहे. तसेच 15 जुलैपर्यंत पाऊसच न पडलेल्या जिल्ह्यांना दुष्काळग्रस्त जाहीर करू असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले असल्याचे जारकीहोळी यांनी सांगितले. धारवाड कृषी विद्यापीठातर्फे शेती उत्पादनात विशेष कामगिरी केलेल्या शेतकऱ्यांचा गौरव केला जाणार आहे. सर्वोत्कृष्ट शेतकरी व शेतकरी महिला पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी कृषी खात्याकडून अर्जासाठी आवाहन करण्यात आले आहे. राज्य सरकारने एपीएमसी कायदा रद्द करणे, वीज दरात वाढ, रयत विद्यार्थी योजना रद्द, जिल्ह्यातील गोशाळा रद्द, किसान सन्मान योजना रद्द यासह अनेक कायदे आणि योजना थांबवल्या आहेत. राज्य सरकार शेतकरी विरोधी धोरण राबवत असून हे निर्णय मागे न घेतल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप किसान मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष दुंडप्पा बेंडवाडे यांनी दिला. आज बेळगाव शहरात बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. पाऊस लांबणीवर पडल्याने विहीर कूपनलिकेच्या पाण्यावर रोप लागवडीला प्रारंभ करण्यात आला आहे. दरवर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस होतो. त्यानंतर भात रोप लागवडीला सुरुवात होते. मात्र यंदा म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना विहीर कूपनलिकेच्या आधारे रोप लागवड करण्याची वेळ आली आहे. मागील 15 दिवसापासून भाजीपाल्याचे दर कडाडले असून सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करताना विचार करावा लागत आहे. सर्वच भाज्यांचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. विशेषतः टोमॅटो, बीन्स, ढब्बू यांनी 100 गाठली आहे. त्यामुळे पर्याय म्हणून इतर भाज्या खरेदी कराव्या लागत आहेत. किरकोळ बाजारात भाज्यांची आवक देखील मंदावली आहे. सरकारने गॅरंटी योजना लागू केल्या आहेत. त्यापैकी अन्नभाग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यावर रोख रक्कम जमा केली जात आहे. दरम्यान जिल्ह्यातील 8,29,000 कुटुंब प्रमुखांच्या खात्यात तब्बल 46,54,00,000 रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून देण्यात आली आहे. शिक्षक बदलीसाठीचे जिल्हास्तरीय काउन्सिलिंग रविवार दिनांक 16 रोजी संपणार असून त्यानंतर विभागीय स्तरावरील बदलीसाठीच्या काउन्सिलिंगला सुरुवात होणार आहे. 18 ते 25 जुलै दरम्यान बेळगावच्या बीके मॉडेल शाळेच्या सभागृहात विभागीय स्तरावरील बदलीसाठीचे काउन्सिलिंग होईल. त्यामुळे ज्या शिक्षकांना जिल्हा स्तरावर बदलीसाठीचे स्थान मिळाले नाही त्यांना विभागीय स्तरावर स्थान मिळण्याची शक्यता आहे. कर्ले गावाहून विद्यार्थ्यांना नावगे गावाकडे घेऊन जाणारी विंगर रस्त्याच्या बाजूला घसरली. हा अपघात शनिवारी दुपारी 1च्या दरम्यान नावगे रस्त्यावर घडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहन चालकाचा बेजबाबदारपणा दिसून आल्यामुळे नावगे गावातील पालकांनी चांगलेच धारेवर धरले. बेनाडी तालुका निप्पाणी येथील रहिवासी महादेवी नाईक यांची निप्पाणी येथील गट शिक्षणाधिकारीपदी निवड झाली आहे.
त्यानिमित्त बेनाडी येथील भाग्यलक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्थेच्या वतीने चेअरमन शंकर जनवाडे व संचालक मंडळाच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी संचालक रवींद्र जनवाडे, संजय तावदारे, ज्योतिराम जनवाडे, व्यवस्थापक विजय वाडकर उपस्थित होते। कंगराळ गल्ली येथे एका कुत्र्याने पुन्हा काही जणांचा चावा घेतला आहे। विद्यार्थ्यांना तसेच वृद्धांना देखील या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे कंगराळ गल्ली परिसरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। याबाबत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद। शुभरात्री।